नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग आजच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटणार की गिरिजा आणि नुपूरने व्हिडिओ बनवलेला असतो की पूर्ण आजीला प्रियाने कसं मारण्याचा प्रयत्न केलेला असतात, परंतु प्रिया इथे आता तिच्यावरती आळ आणतच नाही आणि म्हणत असते की हा व्हिडिओ खोटा आहे. तर इकडे प्रिया म्हणू लागते, नाही अर्जुन, अरे तुला कळायला हवं, अरे असे फेक व्हिडिओ बनवले जातात. या नुपूर आणि गिरिजाने असे फेक व्हिडिओ बनवले असतील आणि तुमचे कान भरण्याचा प्रयत्न करतात, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तर आता गिरिजा म्हणते की ए प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या वेळी माणूस खोटा असतो ना त्यावेळी त्या माणसाला अख्खं जग खोटं वाटत असतं, अगदी तुझ्यासारखंच. आणि आम्ही ना तुझ्यासारखं नाही आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ ना 100% खरा आहे. आणि हा व्हिडिओ खरा जितका आहे ना तितकाच तुझ्या पापाचा जो काही पाळा वाचलायस ना तो सुद्धा खराच आहे. आणि प्रिया, तुला काय वाटते, तुझी बाकीची काही कारस्थान आम्हाला माहिती नाही आहेत का? अगं तू फक्त सायलीताई आणि पूर्णाजीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला नाहीस तर अजून अशी एक गोष्ट केली आहेस की समस्त स्त्री जातीला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला आहेस तू. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का खूप मोठा असा बसतो. तर येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळतं की कल्पनाताई प्रियाचा हात पकडतात आणि तिला स्टोअररूममध्ये घेऊन येतात आणि म्हणतात की हीच आहे आता तुझी जागा, असं म्हणत प्रियाला तिथे बंद करतात. प्रिया म्हणू लागते, प्लीज मला बाहेर काढा. सायली म्हणते, अगं प्रिया, ही तर सुरुवात आहे, पुढे बघ तुला काय काय सहन करावं लागेल. आता प्रिया स्वतःसाठी लागणारे जेवण स्वतः स्टोअररूममध्ये बनवत असते आणि हे सगळं काही सायली अर्जुन पाहत असतात. अर्जुन म्हणतो, बघ तिची काय अवस्था झाली सायली. सायली म्हणते, यापुढे यापेक्षाही वाईट अवस्था होईल तिची आता. सायली अर्जुन अजून पुढे प्रियाला काय धडा शिकवतील हे पाहणं आपल्याला अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपल्याला आजचा प्रोमो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. प्रियाची अजून कशी जिरवतील सायली आणि अर्जुन, तर हे पाहणं आपल्याला पुढे खूपच इंटरेस्टिंग असं ठरणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.